ते काय काय मी पोलीस आहे? तुला कसं कळलं? अच्छा, तू पोलीस आहे असं बोल ना. सॉरी. अच्छा, मग चोर कोण आहे? माझी बायको. कुठे आहे ती? लपली आहे. मग आपण शोधूया तिला. हा, चल. बायको बायको. मी ते तू काय करतोयस इकडे बोक्या? तुझ्यामुळे पकडलं तिने मला. सर, मला बोलायचं ते. थांब जरा, उगाच डिस्टर्ब करू नकोस. आम्ही खेळतोय ना आता. हा हा, ठीक आहे ठीक आहे. तुझ्यामुळे पकडलं तिने मला. काय तू पण. बरं इरा, हे बघ, आता माझ्यावर राज्य. तू जाऊन लप आणि अशा ठिकाणी लप जिथे तू कोणाला सापडणार नाहीस. तुला जिंकायचंय ना? हा, पण इकडनं बाहेर पडायचं नाही. गुड गर्ल, जा. मी जातीय राज्य घ्यायला. लपलीस का? ऐक ना, मला बोलायचंय. थांब जरा, थांब. अगं 10. ऐक ना बॉस, काल जे काय झालं त्याबद्दल तू खरंच मला माफ केलंयस का? अरे अगं ती गिल्ट ना माझ्या मनातून जात नाहीये का? अरे केदार, तू काल मला त्याच्यासाठी सॉरी म्हणालास ना. 9. अगं बॉस, एकदा फक्त मनापासून मला म्हण ना की मी तुला माफ केलं. मी तुला माफ केलंय केदार. नाही. 8. बघ तू चिडलीस, बघ तुझे डोळे पण मोठे झालेत. मला बोल ना एकदा मनापासून माफ केलं. केदार, मी तुला माफ केलंय. हा, नाही. माफ केलंय मी तुला. 7. नाही नाही, तू चिडलीस ना तू, खरं सांग. मी चिडली नाहीये. नाही, नाही, चिडली. नाही चिडलीये मी. चिडली मग म्हण ना. 6. तुला लपायला जागा दाखवते. चल. मी तुला मनापासून माफ केलेलं आहे. चल ना. एकतर ना कालचा दिवस खूप जास्त स्ट्रेसफुल गेलाय. ते रिपोर्टर्स वरून मिस्टर खांडेकर. अरे हो रे केदार, मी केले तुला माफ, पण काल मी तुला जे सांगितलं होतं ते विसरायचं नाहीये. काय? ते पत्र कोणी लिहिलंय हे आपल्याला लवकरात लवकर शोधून काढावं लागणार. ठीक आहे? आणि आता मला इराला शोधू दे. अगं बॉस पण इरा, इरा, मी आले. बॉस कुठे गेली इरा? इरा, बेटा तू आता इथे ना असं शांत लपून बस. मग तारिणी तुला शोधूच शकणार नाही. मग काय होईल? लपाछपी तू जिंकणार. तुला जिंकायचंय ना? इथे बस.
आता बघूया तारिणी तू इराला कशी शोधतेस. इरा हा कौशिकीताईंचा वीक पॉइंट आहे आणि जर तिला काही झालं तर कौशिकीताई तुझी जी अवस्था करतील ना ती मी इमॅजिनही नाही करू शकत. ऐक ऐक केदार, मी तुझ्यावर नाही चिडले, तू आता जा बरं, आम्हाला खेळू देत जा. इरा इरा कुठे गेलीये? येते बर का मी. हॅलो, हा सुमी. तारिणी, अगं काय करतेस बाळा? अगं या इरा सोबत खेळतीये. हो का? पण काय आहे ना तारिणी, इरा बरोबर खेळायला तिच्या जोडीचं कुणीतरी यायला हवं की नको? तू यासाठी फोन केलास? अगं पण इरा इरा कौशिकी, हा अगं इरा कुठे आहे? इकडेच होती, इकडेच कुठेतरी असेल. मी इकडे बघते, तुम्ही तिकडे बघा. हो हो आले. यायचं मला. हॅलो, या मोनिका. अगं आता बघ, म्हणजे तुमचं लग्न झालं की नाही, मग तुम्हालाही हा विचार करायला हवा की नको? पण हे अचानक कसं आलं तुझ्या डोक्यात? तेच सांगण्यासाठी तर फोन केला मी तुला. म्हणजे काय झालं बघ, रात्री मी झोपले होते आणि मला स्वप्न पडलं. अचानक लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला मला. मी उठून बघते तर काय, आपल्या चौसोपीत एक लहान बाळ दुडू 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 खेळतय ग. चौसोपीत? आणि कोणाचं होतं ते बाळ? अगं हाच प्रश्न मलाही पडला. म्हणून मी त्या बाळाला बोलवलं जवळ हा आणि विचारलं, कोण आहेस रे तू? नाही म्हणजे दिसत तर तुझ्यासारखाच होता, तरी पण म्हटलं विचारावं. तर तो काय म्हणाला माहितीये का? मी ज्युनियर केटीआर. ज्युनियर केटीआर म्हणजे? अगो तोच प्रश्न मलाही पडला. मी म्हटलं म्हणजे रे काय बाळा? तर म्हणाला, मी ज्युनियर केदार तारिणी. आता तुला हसायला काय झालं? मी म्हटलं माझ्या धनुषला आणि त्याच्या हिरोईनला सांगायला नको का त्यांच्या ज्युनियरचं मला पडलेलं स्वप्न? म्हणून मी तुला सांगितलं. तू लागलीस हसायला. बघ बाई, तुझं असंच असतो नेहमी. बर. अगो दुसरी गोष्ट म्हणजे काय, काय? मला ते अगदी पहाटे पडलं स्वप्न, अगदी ब्रह्म मुहूर्तावर. ए सुमी, काही बोलतेस आता तू? तुला माहितीये का, असं म्हणतात पहाटेची स्वप्न खरी होतात म्हणे. झालं तुझं? बघ तू असंच बोलतेस. सुमी, तुझ्या मध्येच काहीतरी डोक्यात येतं का ग? अगं नाही ग. सुमी, फायर आहे फायर. तुला ना ऍक्शनच सूट होते. अगं ऍक्शन तर काय होतच राहणार ग, पण या श्रीवल्लीला छोट्या पुष्पाला खेळताना बघायची इच्छा झाली आहे. त्याचं काय करणार? झालं? आता बघ ना, आपल्या घरामध्ये नमानंतर लहान मुलाच्या रडण्याचा आवाजच नाही आला. आणि त्याचे सगळे बालिश आहेत म्हणा, ते जाऊ दे. पण लहान मूल घरात आल्यावर कसं छान प्रसन्न वाटतं, घराला घरपण येतं, जिवंतपणा येतो का. आणि तारिणी, आता असे किती दिवस उरलेत ग माझे? खूप दिवस उरलेत तुझे, खूप. तुला काहीही होणार नाही. इरा, बरं थांब, मी करते 1-2 मिनिटात फोन तुला.